महाविकास आघाडी किंवा एकंदर महायुती? मला असं वाटतं ह्या इंडियामध्ये नितीश कुमार पण होते ना, मग त्याचं काय झालं? ते काल एक चांगलं व्यंगचित्र आणलं होतं कुठेतरी, 2 आय काढून घेतलेत. साहेब 2014च्या लोकसभा निवडणुकीच्या अगोदर आपण गुजरात दौरा केला, त्यानंतर मार्च 4 आपण सांगितलं नरेंद्र मोदी पंतप्रधान होऊ शकतात. आता आपण एकंदरीत भाकीत केलं होतं, ते भाकीत खरं ठरलं. आता आपण 2024ला कोणता पीएम पदाचा उमेदवार डोळ्यासमोर आहे आपण? आणि आपण मी तुम्हाला पहिली गोष्ट तुमचं काय असतं, मेमरी शॉर्ट असते पत्रकारांची, त्याच्यामुळे मी तुम्हाला थोडीशी गोष्ट सांगतो. मी असं म्हटलं होतं की नरेंद्र मोदींसारखा पंतप्रधान व्हावा. ते माझं भविष्य नव्हतं, बाकीत नव्हतं, ते माझं असं व्हावा अशी एक इच्छा आहे, असं मी म्हटलं होतं. तसं आत्ता अजूनपर्यंत चाचपणी सुरू आहे. चाचपणी झाल्यावर सांगेल. असा कोणता चेहरा आहे सांगेन ना मी तुम्हाला, चाचपणी झाली की सांगेन. काल एक व्यंगचित्र व्हायरल झालं तुमच्या दौऱ्यामध्ये. एक व्यंगचित्र व्हायरल झालंय. तुम्ही हात असा पुढे केलाय आणि सर्वसामान्य नाशिककर 2 हात पुढे करतोय. जी महापालिका 2012ला पण आपल्या ताब्यात होत्या, 12 ते 17. लोकसभेच्या दृष्टिकोनातून त्या व्यंगचित्राला आपण किती महत्व? हे मी पाहिलेलं नाही, मी पाहिलेलं नाही. काढत असतं. भावी मुख्यमंत्री कसं प्रत्येक जण आपापल्या इच्छेनुसार काय काय गोष्टी टाकत असतो, लिहित असतो, व्यक्त करत असतो. त्याच्यामुळे आनंद मानायचा आणि पुढे जायचं. खरं तर आता माझ्याकडे तुमच्याशी काही तुम्हाला सॉलिड काही कॉन्क्रीट देणार का काही नाही आता, आणि कॉन्क्रीट काही मी द्यावं असे प्रश्नही तुमच्याकडे काही नाही आहेत. राजसाहेब, तुम्ही मराठी पाट्यांचा मुद्दा हा महाराष्ट्रभर उचललेला आहे, त्याची अंमलबजावणी पण आपण पाहू शकतो. मात्र महाराष्ट्रातील मराठी शाळा आता बंद होऊ लागली आहे. शहापूरमध्ये पटसंख्या नसल्यामुळे बंद झाली. लाईट वगैरे मारू दो. दौंडमध्ये देखील मराठी शाळा बंद होते. हळूहळू मराठी शाळा कुठेतरी बंद होते, तर यासाठी काही मनसे पुढाकार घेणार आहे? मी सांगितलं होतं, अनेक मराठी शाळांच्या मी लोकांनाही सांगितलं होतं की ती काय थोडंसं सेमी इंग्लिश केल्याशिवाय ह्या शाळा चालणार नाहीत. प्रत्येकाला असं वाटतं की माझा मुलगा माझी मुलगी इंग्रजी शाळेमध्ये जावं, त्याला इंग्रजी यावं, आमच्या वेळेला नव्हतं, ते माझ्या मुलांना मिळावं. अशा अनेक गोष्टी याच्यामध्ये असतात आणि त्या वैयक्तिक असतात, त्याच्यामध्ये काही सामाजिक किंवा असं काही नसतं. तर ज्या मराठी शाळा, म्हणजे आता आमच्याकडे बालमन विद्या मंदिर, आमची जी शाळा आहे त्या बालमन विद्या मंदिरमध्ये जी मराठी मीडियम आहे ती आता सेमी इंग्लिश केली आहे. आणि सेमी इंग्लिश केल्यानंतर आज तिकडे त्याचा रिपोर्ट घ्या, 100% भरलेली शाळा. पण साहेब दौंडमध्ये जे आहे ते